नवी मुंबई प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांची सभा सिडको भवन कार्यालयात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री संजय भाटिया यांच्या उपस्थितीत नवी मुंबई प्रकल्पग्रस्त मिठागर संघटनेचे कार्यकर्ते व माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली। साली आदरणीय शरदचंद्र पवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 40 चौरस मीटरचा भूखंड प्रकल्पग्रस्त मिठागर, 12 बलुतेदार व भूमिहीन शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले होते। मात्र या मिठागर कामगारांच्या हाती गेल्या 40 वर्षापासून काहीही न लागल्यानं या कामगारांना माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुन्हा एकत्र आणत त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा पुकारलाय। नवी मुंबई प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांची जाहीर सभा गेल्या वर्षी 9 जुलै 2012 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडली होती। शासनाने या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडी मोलाच्या भावात घेतल्या, मात्र प्रकल्पग्रस्त मिठागरांना त्याच्या मोबदल्यापासून वंचित ठेवले। अशात आता आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या मिठागर कामगारांनी लढा देण्याचे ठरवलंय। वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबईतील मिठागर कामगार हजारोच्या संख्येने उपस्थित होते। या मिठागर कामगाराच्या शासनाने जमिनी घेतल्या। सुरुवातीस त्यांना त्या जमिनीचा मोबदला देण्याचे आश्वासनही दिले। 9 जुलै 2012 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात या लढ्याची सुरुवात करत जाहीर सभा भरवण्यात आली होती। यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते व मिठागर कामगारांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। कागदपत्रांचा पुरावा नसलेल्या मिठागर कामगारांना एकत्र आणत राज्य शासनाकडून योग्य हक्क मिळवून देण्याचा विश्वास यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला। सुरुवातीला 40 मीटरचा भूखंड देण्याचे आश्वासन सिडकोकडून देण्यात आले, मात्र आता कागदपत्र पुराव्याचा बहाणा करणारी सिडको भूखंडाचे वाटप करण्यात टाळाटाळ करत होती। गेल्या कित्येक वर्षापासून मिठागर कामगारांचा हा लढा नेतृत्वाअभावी असाच रेंगाळत होता। अशात मंदाताई म्हात्रे यांनी नेतृत्व स्वीकारत पुन्हा एकदा या मिठागर कामगारांच्या स्वप्नांना उजाळा दिलाय। सतत 1 वर्षाच्या पाठपुराव्याच्या नंतर आता नवीन व्यवस्थापकीय संचालक भाटिया आल्यापासून प्रकल्पग्रस्त मिठागरांमध्ये आनंदाचं व विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। सिडकोचे नवीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आपल्या अमूल्य वेळातील वेळ प्रकल्पग्रस्त मिठागरांच्या सभेसाठी दिला। भाटिया साहेब आल्यापासून प्रकल्पग्रस्तांमध्ये एक वेगळं आणि विश्वासाचं वातावरण उभं राहिलेलं आहे। कारण भाटिया साहेब आल्यानंतर आम्ही त्यांचे आल्यापासूनच्या ज्या सगळ्या बातम्या
जे ऐकतो त्यामध्ये मला एक विश्वास निर्माण झाला की आपल्या प्रकल्पग्रस्तांना जर कोण न्याय देईल किंवा आपल्या कमीत कमी आपल्या म्हणणं काय आहे, आपलं विचार काय ते ऐकून घेतील. आणि त्यासाठी ते आज त्यांचा एवढा वेळ असताना सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत की भूमिहीन शेतकरी आणि ज्यांना शेती होती ते शेतकरी, या दोघांसाठी आपण विचार करणार आहोत. ज्यांना शेतीचे पैसे मिळाले नाही त्यांचा पहिला विचार होऊन जाईल आणि ज्यांना शेतीचे मिळाले त्यांचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवू. आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आमदार साहेब विवेकानंद पाटील सुद्धा त्यांच्या मीटिंगला आले होते, ते सुद्धा तुमच्यासाठी, कारण आपला प्रश्न सुटला तर त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा रायगडमध्ये अनेक आपले आगरी कोळी बांधव जे आहेत त्यांचा सुद्धा तो प्रश्न सुटण्यासारखा आहे. जय म्हात्रे साहेब आले, पंढरीनाथ पाटील माजी विरोधी पक्ष नेते आले, रमाकांत म्हात्रेजी आले आणि सर्व शेका पक्षाचे सगळे रवी पाटील असतील, ही सर्व मंडळी तुमच्यासाठी वरती आली वेळात वेळ काढून त्यांच्या मीटिंग असताना. कारण का तुमचे प्रश्न सुटावे म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने या सगळ्यांचे मी आभार मानते. कारण आमच्या लोकांना साहेब फार मोठ्या अपेक्षा आहेत आपल्याकडनं. हा एकच प्रश्न नाही, आमच्या प्रकल्पग्रस्तांचे बरेच प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला तुम्ही न्याय द्याल अशी मला विश्वास आहे. मी कोणाला कधी विश्वासाने सांगत नाही, पण मला विश्वास आहे. मी या सगळ्यांना तुमच्या अगोदर येऊन तेच सांगितलं की MD साहेब आले आहेत आणि ते पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांना पण वाटतं की इतक्या लोकांना आज न्याय, इतकी वर्ष झाली, तुम्हाला उद्या विमानतळ बांधायचं आहे तर तुम्ही आम्हाला न्याय दिला, तो हा मेसेज रायगडमध्ये जाणार आहे की त्या लोकांना विश्वास त्यांचाही संपादन होईल की नाही, इथल्याच लोकांना अजून 1970 सालापासून न्याय मिळाला नाही तर आम्हाला कसा न्याय मिळेल. तर सर हा जो मेसेज आहे ना हा रायगडपर्यंत जाणार आणि तुम्हाला विमानतळासाठी कुठेही मग प्रॉब्लेम येणार नाही. सगळे मोठे नेते तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पहिले आम्हाला न्याय द्या, त्याचा आम्ही तुमच्यासाठी आज खरोखरच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. व या बैठकीत बोलताना भाटिया यांनी भूमिहीन व भूमिपुत्र मिठागर कामगारांना योग्य तो न्याय देऊन सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असे प्रामुख्याने नमूद केले. जे भूमिहीन होते आणि कामगार होते, सॉल्ट कामगार, सॉल्टचे मिठागर कामगार, त्यांचा प्रश्न जो आहे ते बोर्ड रेझोल्युशन करून आम्ही शासनाकडे दिलेला आहे आणि ते लवकर मंजुरी होण्याची अपेक्षा आहे. दुसरा नवीन प्रश्न आला आता आज, तो असा की जे भूमिहीन नाही, 12.5 मिळालेली आहे पण त्यांच्या कोणतं तरी ते काम करत होते तिथे, तर त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे हे प्रश्न आलेले. तुमच्यापैकी काही लोक तसे आहेत, ते आम्ही त्याचं मी काय अजून आश्वासन देऊ शकत नाही, पण बोर्डाच्या समोर घेऊन जातो आणि तिथे आम्ही चर्चा करून शासनाशी पण चर्चा करतो त्यांचं कसं करायचं. आम्हाला त्याचे आकडे लागणार किती लोकांचा आहे. या विषयावर सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना विचारले असता त्यांनी 1 वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेली बैठक व पुढे ही सिडको प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांना न्याय देण्यासाठी योग्य ती पावले शासन स्तरावर उचलले जातील आणि त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. पासूनचा प्रलंबित प्रश्न आहे आणि तो कुठल्या परिस्थितीत मार्गी लावण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसरातल्या राष्ट्रवादीच्या नेता मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली जे मिठागर या ठिकाणचे आहेत त्यांची बैठक यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये मुंबई येथे घेतली होती आणि त्याच्या अनुषंगाने आमचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्यासमोर चर्चा आज त्यांनी केलेली आहे. मिठागरांच्या बाबतीत जे निकष ठरलेले त्या निकषामध्ये बसून मिठागरांवर कुठल्या प्रकारे अन्याय होणार नाही याची काळजी सिडको प्रशासन घेणार आहे आणि या संदर्भात पॉलिसी आम्ही ठरवून तात्काळ निर्णय घेत आहोत. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न लवकरात लवकर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव व व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भूमिहीन मिठागर कामगारांना लवकरच न्याय मिळेल. आज मिठागर कर्मचाऱ्यांची माननीय अध्यक्ष प्रमोद हिंदुरावजी तसंच MD भाटिया साहेबांबरोबर आमची बैठक झाली. अनेक वर्षापासून रेंगाळत असलेला मिठागर कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा आजपर्यंत सुटला नव्हता, पण आज भाटिया साहेब आल्यामुळे आमचा एक आशा पल्लवित झाला की आमच्या मिठागर कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांनी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी याद्या काय प्रकारे मागवायच्या त्या मागवलेल्या आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की सिडको आमच्या मिठागर कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत मिठागर कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहणार आहे. ही बैठक संपन्न झाली तेव्हा यावर प्रकल्पग्रस्त मिठागरांना विचारले असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
आराची कार झाली मीठ होऊन आम्ही 12 दिवसांना आगारान गेलेल्या मुलाला टाकून आज वर्ष झाली किती. या आम्हाला शेती अजिबात नाही तर आमचं काम झालाच पाहिजे. आम्हाला बोलला आता साहेब तर आमचं काम होणारशी आम्हाला अजिबातच नाही जमीन. या मीटिंगसाठी रायगडचे नेते JN म्हात्रे व उरणचे आमदार विवेक पाटील तसेच शेकापचे नेते रवी पाटील, माजी विरोधी पक्षनेते श्री पंढरी पाटील, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवत प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देऊन न्याय मिळावा अशी मागणी केली. बैठकीत झालेल्या सिडकोच्या सकारात्मक निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त मिठागर कामगारांच्या मध्ये आनंदाचं वातावरण पसरले व सर्व मिठागर कामगारांनी उपस्थित सिडको अधिकाऱ्यांचे, नेते माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले. न्यूज डेस्क MVTV.